तर आज आपण चाललेलो आहे सांगलीला आणि त्या सबस्क्रायबरने मला विचारलेलं की रोडचा अपडेट द्या, तर त्यासाठी आज हा स्पेशल ब्लॉग बनवतोय. आणि लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर मध्येच एक थोडी अशा लाईन दिसत होत्या, तर थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम झालेला. पुढचा रोड दाखवतो, हा इस्लामपूरातला भाग आहे. इस्लामपूरमध्ये बऱ्यापैकी आता रोडचं बऱ्याच ठिकाणचं काम झालेलं आहे, थोडंफार किरकोळ राहिलेलं आहे. हे बघितलं तर बऱ्यापैकी डिवायडरचं पण काम झालेलं आहे. काही ठिकाणी फक्त साईड पट्ट्या करायचं राहिले, डिवायडरचं वगैरे काम पण झालेलं आहे. फक्त प्रॉब्लेम हा एकच येतो आहे की ज्या साईडचा गटर केलेलं आहे त्याच्यासाठीचे इनलेट ठेवलेलेच नाही आहे. पण त्यामुळं पाऊस पडला की पावसाचं सगळं पाणी त्या रोडवरतीच साठून राहलेलं आहे किंवा ते असं रोडवरूनच वाहत राहत असते. त्याला कुठूनच इनलेट ठेवलेलं नाही. आता ते नंतर ते साईडनं प्रत्येक ठिकाणी त्या ह्याला होलं पाडायला लागलेली आहे. इस्लामपुरात तरी सध्या हा प्रॉब्लेम येतो. बघू आता पुढं अजून दाखवतो कुठं काय झालेलं आहे तुम्हाला. अष्टनाक्यापासून थोडं पुढं आलो आहे आपण आणि इथं रोडचं काम राहिलेलं आहे करायचं. बऱ्यापैकी त्यांनी एक साईड थोडीशी कवर केलेली आहे, बेस तयार केलेला आहे. थोडं इथलंच काम पेंडिंग आहे, ते पण प्रगतीपथावरती आहे, लवकरच ते पण होईल. तर इथून पुढचा रस्ता झालेला आहे सगळा म्हणजे बनवलेलं आहे त्यांनी. आता मधलं डिवायडर वगैरेचं काम राहिलेलं आहे, झालेलं आहे. मधल्यातले बॅच सर तुम्हाला राहिलेले दिसणारच आहेत, कारण कुठं ब्रिज आहे तर कुठं रोड काहीतरी त्यांचं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे तिथले पार्ट राहिलेले आहेत. बघितलं तर बाकी रोड एकदम सुंदर झालेले आहे. हे बघितलं तर दोन्ही बाजूला रस्ते झालेले आहेत. काही ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी, ट्रक थांबा वगैरे असे काहीतरी असं ते केलं असणार आहे. बट मधल्या डिवायडर पण त्यांनी रंगवून वगैरे घेतलेले आहेत आणि भरपूर चांगलं काम केलेलं आहे. भाषण इथं टोल नाका पण असू शकतो, तर एवढी मोठी स्पेस त्यांनी ठेवलेली आहे, त्यामुळं हा एरिया टोल नाक्याचा पण असू शकतो. केलेलं काम चांगलं झालेलं आहे आतापर्यंत. थोड्या ठिकाणच्या साईडमध्ये वगैरे भरायचं राहिलेलं आहे. अदरवाईज चांगलं काम झालेलं आहे आतापर्यंत. सगळं ठिकाण व्हिडिओमध्ये बघतायत, जे काही आहे ते तुम्हाला दाखवतो. रोड साईडला मला झाडं लावायची पण कामं चालू केलेली आहेत त्यांनी. झाडं पण लावायची लागतात. म्हणजे पुढच्या 2-3 वर्षानंतर तुम्हाला चांगली झाडं पण बघायला मिळतील इकडं. जर तुम्ही बघितलं रस्ता किती वाढलाय तर कायमच्या जाणं येणाऱ्यांना माहिती असेल की हे एकदम मारुतीचं मंदिर कुठं होतं आणि आता ते कसं दिसतंय बघा. पहिला ते एकदम तळाशी होतं, ते आता मंदिराचं फक्त वरचं हेच दिसतंय. एवढी हाईट वाढलेली आहे रोडची, तर त्यामुळं चांगलंच त्यांनी क्लीन करून घेतलेलं आहे. टाइम लॅप्स एन्जॉय करा, टाइम लॅप्स. बऱ्याच ठिकाणी काम राहिलेलं आहे. आता इकडे कसं आलं तर इकडे किरकोळ
आष्टेच्या जवळ आलो आहे आपण आता. आणि एवढा वेळ मी गाडी चालवायचा आनंद घेतला, कारण रोडच एवढा मस्त झालेला आहे, भारी वाटतं इथून गाडी चालवायला. तरी अजून मध्ये मध्ये त्यांचे थोडे एकदम किरकोळ कामं पेंडिंग आहेत. अदरवाईज बाकी सगळं त्यांनी पुष्ट झालेलं आहे. चला, पेट्रोल टाकलेलं आहे गाडीत, पटकन जाऊया आता आपण. थोडंसं इथं उलटं जायला लागणार आहे आपल्याला, आणि त्यांनी एकच इथं हे ठेवलेलं आहे. हे आलोय आपण आष्ट्यामध्ये. हे आपली एंट्री झालेली आहे आष्ट्यामध्ये. आष्ट्यात पण बघितलं तर आष्ट्यात पण रस्ता झालेला आहे. आष्टा क्रॉस करून पुढं आलो आहे. आणि माझा मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर इथून मागच्या वेळी पण मी असं पाऊस पुढं मागं असेल अशाच टाईममध्ये झालो होतो. तर ह्या रोडवरून जायला येत नव्हतं, एवढी त्यांनी अवस्था विचित्र करून ठेवलेली. पण जर आजची हे बघितली कंडिशन तर एकदम गाड्या मस्त सुसाट जातात. फक्त आता एवढंच हे झालेलं आहे की गाड्यांचा तर वेग वाढलेला आहे. जे अंतर जायला 1.25 तास लागत होता ते आता 45 मिनिटातच पूर्ण केलं जाते. आणि इथला पॅच राहिला होता तो पण कव्हर केलेला आहे त्यांनी आता. तर घरातनं बाहेर पडताना थोडा पाऊस येत होता. म्हणत होतं की मोठी गाडी घेऊन जाऊ, 4 व्हीलर घेऊन जाऊ. आणि एका बाजूला हे पण वाटत होतं की नाही आपण 2 व्हीलरवर घेऊन जाऊया. आणि हे बघा. तर इकडं पण त्यांनी काहीतरी डेकोरेशनचं काम केलेलं आहे. हे अष्टनगरपालिकेचं असावं काम त्यांनी तिथं ते केलेलं आहे. हां, तर मी काय सांगत होतो की घरातून बाहेर पडताना म्हणत होतं की आपण 4 व्हीलर घेऊन जाऊया, पाऊस येणार आहे. पण मी एकटाच येणार होतो. तर 2 मिनटं थांबून नंतर मी बाहेर पडलो हीच गाडी घेऊन. तर चला जाऊया. त्याला असं जायचं आहे तर हीच गाडी घेतलेली बरी. पाऊस आला तर ते जायचं का? रेनकोट तर आपण सोबत घेतलेलंच आहे. आता तरी बरं वाटतं आहे, पडलं आहे थोडंसं. जाऊया पटपट, चला. सगळा रोड सुंदर आहे, एकदम छान झालेला आहे. गाड्या बाजूला जाताना एकदम वेगात चाललेल्या आहेत, गाड्या एकदम फास्ट चाललेल्या आहेत. अरे यार, हे काय पण थोडं तुंबातून पुढं आल्यावर थोडासा मधला पॅच हा मागच्या वेळी पण झालेला नव्हता, यावेळी पण झालेला नाही आहे. इव्हन त्याची पलीकडची बाजू ती पण अर्धीच झालेली आहे. नुसताच कॅमेरा हातात घेतलेला सगळा रोड चांगला झाला आहे म्हणून सांगायला. कारण आत्तापर्यंत एकदम व्यवस्थित सुस्थितीत आणि फास्ट नसते रे, एकदम व्यवस्थित आणि फास्टमध्ये इथंपर्यंत आलेलो. आणि इथं आल्यावर बघतोय तर काय, तुम्ही पण बघा, बघतोय तर रोड असा. हे मागं राहण्यामागं किंवा मागं ठेवण्यामागचं काही रिझन कोणाला माहीत असेल तर कुणीही कमेंट करून सांगू शकतंय. पण हा मधला एवढाच पॅच राहिलेला आहे. आणि इथून पुढं अजून थोडा रोड खराब झालेला दिसतोय. म्हणजे जर पाऊस अजून चांगला पडला तर या रोडवरून चिखलातूनच जावं लागणार आहे अशा अवस्था दिसते.
तर आत्ता सध्या चिखलातून चालू आहे. एक 1.5 किलोमीटरचंच अंतर असेल. 1-1.5 किलोमीटरचाच रोड खराब होता. तुमच्या समोरच कंटिन्युअस व्हिडिओमध्येच आपण ह्या चांगल्या रोडला पण पोहोचलेलो आहे. सांगलीजवळ पोहोचलेलो आहे. मधला डिग्रज जवळचा एक छोटासा पॅच सोडला 1-1.5 किलोमीटरचा. तर बाकी रस्ता एकदम टकाटक झालेला आहे, मस्त झालेला आहे. आणि रोडवरून प्रवास करायला भारी वाटते. एवढंच झाले की आता रस्ता झाल्यामुळं बाकीच्या गाड्यांचा स्पीड वाढलेला आहे. त्यामुळं थोडंसं टू व्हीलरवाल्यांसाठी भीतीदायक पण आहे. पण बाकी एकदम छान झालेला आहे रोड. तर फायनली आपण सांगलीच्या एंड पॉईंटला पोहोचलेलो आहे. येऊन बराच वेळ झालेला आहे. माझं एक काम होतं ते पण झालेलं आहे. तर हा इथं मागं दिसत असेल तर तो रोडचा इस्लामपूरतून येतानाचा एंड पॉईंट आहे म्हणला तरी चालेल. तर इथंपर्यंत पेठ सांगली रोड होता आणि एकंदरीत काम मस्त झालेलं आहे. सुंदररित्या पूर्ण झालेलं आहे ते. मध्ये आधी थोडेफार पॅच सोडले किंवा थोडंफार त्यांचं काम सोडलं तर बाकी एकदम सुंदर झालेलं आहे. फक्त थोडीशी एक गोष्ट काय की रोडच्या साईडला त्यांनी बॅरिकेटिंग प्रकार काही केलेला नाही आहे. म्हणजे समजा एखादी गाडी स्पीड होत आली तर ती एकदम रोडच्या खाली खड्ड्यात जाऊन पडू शकते. तर त्याच्यासाठी फक्त थोडंसं प्रिकॉशन म्हणून काहीतरी त्यांनी करायला पाहिजेलं आहे. मे बी ते करत पण असतील. म्हणजे एका दुसऱ्या ठिकाणी ते दिसलं होतं पण पूर्ण रोडला तर नाही आहे. थोड्याफार ठिकाणीच आहे. ते पूर्ण रोडला व्हायला पाहिजेलं आहे. नाहीतर बाकी काम एकदम मस्त झालेलं आहे. आणि शहराच्या ठिकाणी म्हणजे इस्लामपूर आणि आष्टा या ठिकाणी इस्लामपुरातली तर कंडिशन मी बघितलेली आहे. मोठा पाऊस झाला की पाणी ड्रेन पटपट होत नाही. रोडवरती पाणी साठून राहतं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कामाची क्वालिटी एकदम मस्त झालेली आहे. काम सुंदर झालेलं आहे. मित्रांनो व्हिडिओला खरंच लाईक करा. अशी अजून माहिती काय माहिती नाही देणार पण असेच रँडम ब्लॉग्स येत राहतील मध्ये आधी. चलो भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.